गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदैवताय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुणी तया बाळप्पा प्रिय असे जाहला। वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरोण स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे। स्वयंपाक दीक करावयासी लज्जा वाटतसे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मणी समजला। अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी। सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले। श्रींते धरोणिया करी घेऊन गेले बाहेरी पाहोणिया ऐशी परी बाई अंतरी कोपली। म्हणे याने येवोन स्वामी केले आपणाधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला। तैपासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गर्हाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येथ चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याश बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी लोबत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावी जा चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयांसी हार नाही आम्हा पासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकुणी सत्वर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला।
बाळप्पा बोले सत्वर, आपणापासी चंद्रहार. परी चोडप्पाची त्यावर, सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुणी बोलणे, जमादार पुसे चोडप्पा कारणे. जबाब दिदला चोडप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकोन, जमादार परतोन. नृप मंदिरी येवोन, वर्तमान सर्व सांगे. चोडप्पाची ऐकुण कृती, राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी, तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोडप्पाचे करी, जो होता आजवरी. तो काळुनी तयास दुरी, करावे राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मणी, सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईच्या गगनी, हर्षते मान समावे. चोडप्पाने आजवरी, केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी, काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेशिष्ट. एक वस्त्र तया वेडी, पळले होते श्रींजवडी. तयाची करोनिया झोडी, समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तया वेडी सर्वत्राला, आश्चर्य वाटले. झोडी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते, त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण, 100वर गणती झाली. झोडी चोडप्पा ते देवोन, समर्थ बोले काय वचन. चोडप्पा तुझे फिटले रीन, स्वस्त आता बसावे. पाहुणिया द्रव्यासी, आनंद झाला तयासी. परीन आले मानसी, श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2, स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोडप्पासी, आपण बैसले स्वामीपाशी. चोडप्पाच्या मानसी, दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलिती. चोडप्पा ते काही न देती, नेतरी घेती हिरावोनी. चोडप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करिताती. कोणे एके अवसरी, सुंदराबाई बाळप्पावरी. रागवोणी दृष्टोंतरी, ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी, दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी, म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार, जाहली असता रात्र. बाळप्पा गेले बिऱ्हाडावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेवोनी, म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी, समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी, तत्काळ विदित जाहले. तेव्हा एक सेवेकऱ्यांचं, बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनासी येत, त्यासी आसन दाखवावे.
बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवित जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यांची बाई द्रव्य मागत. धनधान्या साठवित ऐशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईनी रहावे दुरी श्रींचरणापासून. परीराणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांची हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परीराणी सभिवोनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करुनिया बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवुनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातुनी तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोण. करविले श्रींनी उद्यापन हिशेप जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी. केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय जाहले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहोनी. जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची.
दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसुत त्रयोदशोऽध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु।